तर 16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनल्सवर आता बंदी घालण्यात आली आहे। खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याबद्दल त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे। डॉन न्यूज, समा टीव्ही, जिओ न्यूज सह 16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनल्सवर बंदी घालण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे। सोमेश, खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती काही यूट्यूब चॅनलकडून प्रसारित केली गेली असं म्हटलं गेलंय आणि आता या यूट्यूब चॅनल्सवर बंदी घालण्यात आली आहे। अधिकचे काय अपडेट्स? नक्कीच प्रज्ञा, ही सर्व यूट्यूब चॅनल्स ही पाकिस्तानी न्यूज चॅनल्सची यूट्यूब चॅनल आहेत आणि यामध्ये डॉन न्यूजचा समावेश आहे, ARI न्यूज आहे, BOL न्यूज आहे, रफ्तार न्यूज आहे, जिओ न्यूज आहे, त्यासोबतच समा टीव्हीची सगळी चॅनल्सचा यामध्ये समावेश आहे। या सर्व चॅनलवरती एक रझीनामा नावाचं चॅनल आहे। या सर्व चॅनल्सचं यूट्यूबवरती लाईव्ह प्रसारण सुरू असायचं आणि या 15 यूट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून पाकिस्तानी प्रोपगंडा आणि पाकिस्तानी नॅरेटिव्ह पसरवण्याचे प्रयत्न केले जात होते। यामध्ये प्रामुख्याने भारतात काश्मीरी विद्यार्थ्यांवर खूप मोठ्या प्रमाणावर अत्याचार होतोय किंवा त्यांना धमक्या मिळत आहेत, हा एक त्यांच्या नॅरेटिव्हचा भाग होता। त्याच्यासोबतच काश्मीरमध्ये सिक्युरिटी सुरक्षा का नव्हती अशा स्वरूपाचा एक नॅरेटिव्ह पसरवला जात होता। तिसरा नॅरेटिव्ह म्हणजे भारतभरामध्ये ठिकठिकाणी काश्मीरी मुसलमानांवर अत्याचार सुरू झालेले आहेत अशा स्वरूपाच्या काही खोट्या बातम्या या प्रसारित केल्या जात होत्या। तर या सगळ्या पार्श्वभूमीवर या पाकिस्तानी सर्व न्यूज चॅनल्सवर बंदी घालण्याचा निर्णय हा भारताने घेतलेला। पाकिस्तानी कंटेंट हा भारतात दाखवला जाणारच नाही, परंतु यूट्यूबच्या माध्यमातून जो पाहिला जात होता तर यूट्यूब चॅनल्सवर सुद्धा आता बंदी घालण्यात आलेली आहे। आता जर आपण यापैकी कोणत्याही यूट्यूब चॅनलवर गेलो तर आपल्याला तिथे स्पष्टपणे दिसतंय की सरकारकडून आता भारताकडून वेगवेगळ्या प्रकारे पाकिस्तानची कोंडी करण्यात येते आणि या संदर्भातले अपडेट्स आपल्याकडून जाणून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती ज्या यूट्यूब चॅनल्सकडून प्रसारित केली जात होती त्या यूट्यूब चॅनल्सवर आता बंदी घालण्यात आली आहे। एकूण 16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनल्सवर बंदी घालण्यात आलेली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून विविध प्रकारे ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।